नमस्कार फ्रेंड्स, अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची आपण रेसिपी जी बघणार आहोत ती आहे चिकन दम बिर्याणी। छान अगदी सुटसुटीत अशी दम बिर्याणी आपली तयार होते। ही बिर्याणी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही। काही टिप्स व ट्रिक्स सह ही बिर्याणीची रेसिपी आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे काही पूर्वतयारी आपल्याला आता करून घ्यायची आहे। इथे मी पाऊण किलो चिकन हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चिकन बिर्याणीसाठी आपल्याला चिकनचे पीसेस हे असे मध्यम कट करून आणायचे आहेत, ज्यामुळे ते पीसेस आपल्या बिर्याणीमध्ये छान लागतात। तर आता मॅरिनेशनसाठी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर आपण चिकनमध्ये टाकून घेतली, 2 चमचे धना पावडर आणि 3 चमचे बिर्याणी मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता। 1 छोटी वाटी आलं लसणाची पेस्ट ही आपण टाकून घेतली। 1 वाटी कमी आंबट दही हे आपण मॅरिनेशनसाठी टाकून घेतलं। आता इथे चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर हे आपण बारीक चिरून चिकनवर टाकून घेतलेली आहे। आता हाताने हे मसाले आपल्या चिकनला पूर्णपणे कोट होईल असे 2-3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे अर्धा चमचा हळद पावडर ही आपण चिकनमध्ये घातलेली आहे। तर ही आता हळद पावडर आपण चिकनला व्यवस्थित कोट करून घेतली। आता चिकन हे आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे। तर हे चिकन आपल्याला कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तास मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। आता दुसरी पूर्वतयारी म्हणजे इथे आपण 7 ते 8 मध्यम आकाराचे कांदे हे उभे कापून घेतलेले आहेत। आता हा कापलेला कांदा आपल्याला हाय फ्लेमवर एकसारखा हलवत लालसर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हा तळलेला कांदा बिर्याणीमध्ये खूप छान लागतो। पर्सनली हा कांदा मला बिर्याणीमध्ये खूप आवडतो। तर बिर्याणीसाठी लागणारी ही स्टेप तुम्ही बिलकुल स्किप करू नका। तर आता इथे एकसारखा हलवत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। बघा, कांद्याचा रंग हा आता थोडासा बदललेला आहे। फ्लेम ही आपल्याला इथे हायच ठेवायची आहे। आता कांदा हा आपला छान तळून झालेला आहे। बघा, सोनेरी असा रंग आपल्या कांद्याला आलेला आहे। आता हा आपण काढून घेऊया। कांदा आता हा छान आपला सोनेरी लालसर रंगावर तळून झालेला आहे आणि तो आपण थंड करून घेतलेला आहे। आता ह्या तळलेल्या कांद्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहे। छोट्या वाटीमध्ये जो कांदा काढला आहे तो आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचा आहे आणि मोठ्या वाटीत असलेला कांदा हा आपल्याला जे चिकन आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यावर आपण टाकून घेतलेला आहे। आणि हाताने आता हा कांदा आपण बिर्याणीच्या चिकनमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत झाकण ठेवून हे चिकन आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। आता इथे तिसरी पूर्वतयारी म्हणजे आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ हा भिजवून घ्यायचा आहे। इथे मी लॉंग ग्रेन बासमती राईस वापरलेला आहे। पाऊण किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ आपण वापरणार आहोत, कारण तांदूळ हा शिजल्यानंतर छान फुगतो। तर हा तांदूळ आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतलेल्या तांदळामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून आपल्याला हा अर्धा ते पाऊण तास भिजण्यासाठी साईडला ठेवायचा आहे। आता अर्धा ते पाऊण तास तांदूळ हा आपला छान भिजलेला आहे। इथे गॅसवर एका पातेल्यात मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं, ज्यामध्ये आता आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत। लवंग, दालचिनी, स्टार फूल, तेजपत्ता, काळे मिरे आणि हिरवी वेलची ही आपण आता ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत। आता या पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे, ज्यामुळे खड्या मसाल्यांचा स्वाद हा पाण्यामध्ये छान उतरेल। आता चवीपुरतं मीठ या पाण्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। आता इथे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि खडे मसाले जे टाकले होते त्याचा स्वादही पाण्यात छान उतरलेला आहे। आता या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेले जे तांदूळ होते ते टाकून घेणार आहोत। तर ह्या तांदळाला जे भिजण्यासाठी पाणी टाकलेलं होतं ते आपण काढून घेतलेलं आहे। आता हा तांदूळ आपण एकदम हलक्या हाताने पाण्यामध्ये व्यवस्थित हलवून सारखा करून घ्यायचा आहे। इथे एक खास टिप म्हणजे आपल्याला हा भात शिजवताना झाकण हे अजिबात ठेवायचं नाही। झाकण जर ठेवलं तर भात हा आपला जास्त शिजला जातो आणि तो चिकट होतो, त्यामुळे आपल्याला इथे झाकण ठेवायचं नाही। आणि बिर्याणीसाठी लागणारा भात हा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे।
पूर्ण भात हा आपल्याला बिर्याणीसाठी शिजवून घ्यायचा नाही। तर बघा इथं भात हा आता आपला चांगला शिजलेला आहे। तर हा भात आता आपल्याला पाण्यातून बाहेर उपसून घ्यायचा आहे। तर इथे एका चाळणीमध्ये हा भात आपण पाणी नितळण्यासाठी काढून घेणार आहोत। आता थोडा थोडा करून हा संपूर्ण भात आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। चाळणीत भात काढल्यामुळे त्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते खाली निघून जातं। तर बघा आता इथे संपूर्ण भात मी हा चाळणीमध्ये काढून घेतला आहे। आता भात हा थंड करून घ्यायचा आहे, कारण भाताची कुकिंग प्रोसेस ही चालू असते। त्यामुळे आपल्याला एका पसरट प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आणि तो छान असा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। हा भात थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला लागणार आहे। आता भात हा आपला थंड होतोय तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल हे टाकून घेतलं आहे। यात आता मी 2 चमचे शहाजिरे आणि 4 ते 5 मिरच्या ह्या उभ्या कापून टाकून घेतल्या आहेत। आता तेलासोबत हे जिरे आणि मिरच्या ह्या आपल्याला मिनिटभर छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन हे टाकून घ्यायचं आहे। चिकन हे मॅरिनेट केल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि सर्व मसाले हे मॅरिनेशनसाठी आपण त्यात टाकलेले आहेत। त्यामुळे कुठलेही मसाले आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचे नाहीत। आता ह्या तेलामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला 5 ते 10 मिनिटं छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिकनला आपल्या छान असं पाणी सुटलेलं आहे। मसाल्यांचा छान रंगही आपल्या चिकनला आता इथे आलेला आहे। आता इथे आपण जे मॅरिनेशनसाठी जे भांडं वापरलेलं होतं त्या भांड्यात थोडंसं अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकून ते व्यवस्थित धुवून आपण या चिकनमध्ये हे पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणीही यामध्ये ॲड करू शकतात, पण चिकनला पाणी हे छान सुटलेलं असल्यामुळे जास्त पाण्याची आपल्याला इथे गरज पडत नाही। तर आता हे पाणी टाकल्यानंतर चिकन हे आपलं व्यवस्थित पाण्यासोबत आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे चिकन आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। चिकन हे आपलं छान असं शिजलेलं आहे, तेलही त्याला छान सुटलेलं आहे। बघा एक पीस मी बाहेर काढला आहे। तर चिकन हे आपलं व्यवस्थित असं शिजलं आहे। चिकन बिलकुल कोरडं झालेलं नाही, चिकन हे आपलं एकदम रसरशीत असं झालेलं आहे। आता ह्या शिजलेल्या चिकनवर जो आपण भात शिजवून ठेवलेला होता त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये बघा मी संपूर्ण भात आता टाकून घेतला। जर खडे मसाले आवडत नसतील तर ते तुम्ही काढूनही घेऊ शकतात, मी तसेच ठेवले। आता याच्यावर आपण खायचा फूड कलर, रेड असा फूड कलर मी हा घालून घेतला आहे। आता याच्यावर जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो आपण पसरून घेतलेला आहे, जो आपण गार्निशिंगसाठी आता वापरलेला आहे। आता ह्या बिर्याणीमध्ये आपण 2 ते 3 चमचे हे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तुपामुळे या बिर्याणीला खूप छान असा स्वाद येतो। आता गॅसवर मी इथे एक तवा हा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता या तव्यावर आपल्याला बिर्याणीचं हे भांडं ठेवून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपण हिरवी कापलेली कोथिंबीर ही गार्निशिंगसाठी छान पेरून घेतलेली आहे। आता या पातेल्यावर आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ही बिर्याणी आपल्याला तव्यावर मंद आचेवर ही दम भरण्यासाठी ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटं आता झालेले आहे। आता झाकण उघडून बघू तर बिर्याणी ही आपली छान तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलरही बिर्याणीला छान आलेला आहे आणि बिर्याणीचा भातही आपला एकदम सुटसुटीत असा मोकळा शिजलेला आहे। चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी ही आता आपली तयार झालेली आहे। बिर्याणीला बघा कलरही छान आलेला आहे आणि चिकनही छान शिजलेलं आहे। तुम्ही अशी चिकन दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा आणि